हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं, लास्ट व्हिडिओ लेक्चरला हाफ ॲडर सर्किट म्हणजे काय ते बघितलं. त्याचं आपण डिझाईन बघितलं, त्याची आपण के मॅप प्लॉट केले आणि के मॅपनुसार आपण डिझाईन केलं. पण ते डिझाईन करताना आपण एक्सॉर गेट यूज केले, नंतर सेकंड याला आपण कन्व्हेन्शनल गेट्स यूज केले. आता ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे की हाफ ॲडर युझिंग ओनली नॅन गेट्स. म्हणजे हाफ ॲडर डिझाईन करताना फक्त आपल्याला नॅन गेट्सचा यूज करायचा. नॅन गेट्सचा सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे, या पद्धतीने नॅन गेटचा सिम्बॉल असतो. इट इज अ सिम्बॉल फॉर नॅन गेट. 2 इनपुट्स असेल तर, आणि एकच जर इनपुट असेल तर सिम्बॉल आपण असा ड्रॉ करतो, फॉर ओनली 1 इनपुट. हे इथे इनपुट आहे, हे 2 इनपुट सपोज ए आणि बी. सो हे सिम्बॉल नॅन गेट. सो हे नॅन गेट्स यूज करून आपल्याला काय डिझाईन करायचं आहे, हाफ ॲडर सर्किट. यू नो दॅट द इक्वेशन फॉर हाफ ॲडर सर्किट, दॅट इज इक्वेशन फॉर सम. So I am writing here, we know that सम करता इक्वेशन आहे, हाफ ॲडर करता आपण जस्ट बघितलं ए कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, हे इक्वेशन आहे. आणि कॅरी करता आपण इक्वेशन बघितलं सी इज इक्वल टू ए इंटू बी. सो सर्वात आधी आपण हे इक्वेशन कन्सिडर करू. सो आय एम रायटिंग हिअर एस इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फक्त नॅन गेट्स यूज करायचे आहेत. नॅन गेट्स म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन विच इज फॉलोड बाय कॉम्प्लिमेंट. पण इथे काय आहे, प्लस साईन आहे. प्लस साईन म्हणजे ऑर गेट आहे, म्हणून आपल्याला हे प्लस साईन काय करायचं आहे, आधी रिमूव्ह करायचं आहे. डी मॉर्गन्स लॉ आपण बघितलेला आहे. बाय डी मॉर्गन्स लॉ ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट. जस्ट हे इक्वेशन याच्याबरोबर कम्पेअर करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून प्लस साईन जाईल आणि इथे डॉट येईल, म्हणजे आपल्याला नॅन गेट डिझाईन करता येईल. सो इथे आपण एक ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने करू, टेकिंग डबल इन्व्हर्जन ऑन RHS. RHS म्हणजे राईट हँड साईड. याचं आपल्याला डबल इन्व्हर्जन घ्यायचं, की जेणेकरून याचा मिनिंग चेंज होणार नाही राईट हँड साईडचा. सो आय एम रायटिंग हिअर एस इज इक्वल टू ए इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, आणि त्याचं आपण काय घेतोय, डबल इन्व्हर्जन घेतोय. ओके, नाउ अप्लाइंग डी मॉर्गन्स लॉ हिअर. आता समजा डी मॉर्गन्स लॉ आपण इथे अप्लाय करतोय. सो हे जे पूर्ण जी टर्म आहे ह्याला आपण अज्युम करू ए, ही जी टर्म आहे ह्याला आपण अज्युम करू बी. म्हणजेच काय येणार, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. म्हणजेच हिअर ए इज इक्वल टू आहे ए बार इंटू बी, आणि बी आहे ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. डी मॉर्गन्स लॉनुसार काय, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असेल तर ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट. आता हा जो वरचा जो इन्व्हर्जन जो आहे तो फक्त निग्लेक्ट करा, फक्त एवढीच टर्म कन्सिडर करा, ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. सो इथे आपण हा ए अज्युम केला, हा बी अज्युम केला. ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट असेल तर ए कॉम्प्लिमेंट येणार. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे सपोज ही जी टर्म आहे ती टर्म आपण घेऊ, एस इज इक्वल टू ए बार इंटू बी होल कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट आहे, प्लस साईन जाईल इथे, कारण ए प्लस बी असेल तर काय, प्लसच्या ऐवजी इथे आपण डॉट घेतो. डॉट बी कॉम्प्लिमेंट. बी म्हणजे काय आपण कन्सिडर केला आहे, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. सो हे फक्त एवढा इक्वेशन करता आपण हा डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला. आता राहिलेली ही वरची साईन ॲज इट इज ठेवायची आपल्याला. सो आय एम टेकिंग दिस साईन ॲज इट इज. आता हेच इक्वेशन कॅरी करता येणार, सी इज इक्वल टू ए इंटू बी. इथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करायची काही गरज नाही आहे, इथे ऑलरेडी मल्टिप्लिकेशन आहे. फक्त आपण याचा डबल इन्व्हर्जन घ्यायचं दोन्ही साईडला, की जेणेकरून याचा मिनिंग पण चेंज होणार नाही आणि डबल कॉम्प्लिमेंट पण येणार. सो आपण इथे नॅन गेट यूज करू शकतो. सो हे इक्वेशन्स आपल्याला बघून सम करता हे इक्वेशन ए बार इंटू बी होल कॉम्प्लिमेंट इंटू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट डॉट आणि होल इन्व्हर्जन आहे. ते डॉट साईन आल्यामुळे इथे पुन्हा काय आहे, नॅन गेट आहे. आता इथे बघायचे आहेत कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत किंवा इनपुट आहे. ए बी आहे, इथे पण आहे ए अँड बी. सो ए कॉम्प्लिमेंट पण इथे लागणार आहे. सो मी इथे ए करता एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. नंतर आहे बी, बी करता सेकंड लाईन इथे मी प्लॉट केली. अजून आपल्याला काय लागणार आहे, ए कॉम्प्लिमेंट लागणार आहे. म्हणून इथे मी 1 इनपुट नॅन गेट यूज करेल. इन्व्हर्टर पण तुम्ही इथे यूज करू शकतात,
बट इथे स्पेसिफिकली मेन्शन काय, युजिंग ओनली नॅन्ड गेट. सो इथे इन्व्हर्टरचं फंक्शन हा नॅन्ड गेट करेल आणि इथे बी कॉम्प्लिमेंट पण लागेल, म्हणून वन इनपुट नॅन्ड गेटचं साईन आत्ताच तुम्हाला मी शो केलं, हे वन इनपुट नॅन्ड गेट. म्हणजे ही लाईन टोटली कसली असणार आहे, ही ए कॉम्प्लिमेंटची असेल, ए कॉम्प्लिमेंट, आणि ही आहे बी कॉम्प्लिमेंट किंवा बी कॉम्प्लिमेंट इथे लिहितो. आणि इथे डॉट साईन आहे, डॉट म्हणजे पुन्हा आणि इन्व्हर्जन आहे, नॅन्ड गेट लागणार आहे. आता पहिलं फक्त ही टर्म बघा, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी पाहिजे आहे आपल्याला. सो इथे मी पुन्हा नॅन्ड गेट इथे ड्रॉ करेल. आपल्याला काय पाहिजे, ए कॉम्प्लिमेंट, म्हणून एक लाईन इथे ए कॉम्प्लिमेंटवरून इथे ड्रॉ केली. दिस इज ए कॉम्प्लिमेंट इंटू बी ए, म्हणून बीची जी लाईन आहे तिथून एक इनपुट किंवा एक व्हेरिएबल घेतलं, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आणि पुन्हा आपल्याला काय लागेल, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. सो इथे पण पुन्हा एक नॅन्ड गेट तुम्हाला पुन्हा लागणार आहे. सो ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. सो ही एची लाईन ॲज इट इज घेतली इंटू बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट मीन्स दिस. सो ह्याचं आउटपुट येणार ए इंटू बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट, आणि याचं आउटपुट इथे येणार, हा आहे ए कॉम्प्लिमेंट इंटू बी अँड होल कॉम्प्लिमेंट. इथे पण येणार होल कॉम्प्लिमेंट, हे ऑलरेडी लिहिलेलंच ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. सो हे दोन टर्म्स आल्या. आता ह्याच्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, एक इन्व्हर्जन पण लागणार आहे, म्हणून इथे फायनली पुन्हा तुम्हाला नॅन्ड गेट लागेल. हे आलं इक्वेशन सम करता. आणि कॅरी करता पुन्हा काय येणार तुम्हाला, पुन्हा एक नॅन्ड गेट लागेल इथे, बिकॉज वी आर अलाउड टू यूज ओनली नॅन्ड गेट ओनली, दॅट्स वाय. ए इंटू बी, नुसता ए आहे म्हणून इथून एक प्रोजेक्शन प्लॉट केलं इंटू बी. बी असल्यामुळे हे ए इंटू बी, एक सिंगल कॉम्प्लिमेंट आहे म्हणून हा झाला फक्त ए इंटू बी सिंगल कॉम्प्लिमेंट. आणि डबल कॉम्प्लिमेंट असल्यामुळे आता फक्त इथपर्यंतच आलेलं आहे आपलं, पुन्हा डबल कॉम्प्लिमेंट असल्यामुळे अजून एक नॅन्ड गेट इथे जोडावा लागेल आपल्याला. सो हिअर इट इज द फायनल डेरिव्हेशन बाय युझिंग ओनली नॅन्ड गेट्स. इथे काय केलेलं आहेत आपण, पुन्हा एकदा प्रोसिजर बघून घ्या. सम करता आपल्याला इक्वेशन माहिती आहे हा पॅडरचं, ते लिहून घेतलं, ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आणि कॅरी करताचं माहिती, सी इज इक्वल टू ए इंटू बी. फक्त आपल्याला नॅन्ड गेट्स यूज करायचे. नॅन्ड गेट्स यूज करायचे असल्यामुळे आपल्याला हे प्लस साईन नको आहे, ऑर गेट नको आहे. जिथे जिथे तुम्हाला अशी ॲडजस्टमेंट करावी लागेल, प्लसच्या ऐवजी आपल्याला जर सपोज मल्टिप्लिकेशन साईन जर पाहिजे असेल त्यावेळेस आपल्याला डी मॉर्गन्स लॉ हा यूज करावा लागेल. म्हणून मी आधी सम करता इक्वेशन ॲज इट इज लिहिलं. हा इथे डी मॉर्गन्स लॉ, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. हा डी मॉर्गन्स थेरम, ह्या थेरमचा यूज केला मी. पण ह्या थेरमचा यूज करण्याच्या आधी काय ॲडजस्टमेंट करावी लागली मला, आता ए प्लस बी इथे आपल्याला एक कॉम्प्लिमेंटचं साईन, त्याच्याकरता मी दोन कॉम्प्लिमेंट्स या इक्वेशनवर पुट केले की जेणेकरून ह्या इक्वेशनचं मिनिंग पण चेंज होणार नाही, कारण दोन कॉम्प्लिमेंट्स दॅट विल गेट कॅन्सल्ड. ह्या इक्वेशनचा मिनिंग चेंज न करण्याकरता टू कॉम्प्लिमेंट्स घेतले, म्हणून सिंगल कॉम्प्लिमेंट घेतलं आणि दोन कॉम्प्लिमेंट्स घेतले. आपल्याला इक्वेशन ॲज इट इज ठेवायचं आहे म्हणून टू कॉम्प्लिमेंट्स घेतलं इथे. धिस वन कॉम्प्लिमेंट अँड धिस इज सेकंड कॉम्प्लिमेंट. ओके. आणि अप्लाय करताना, लॉ अप्लाय करताना हा जो वरचा कॉम्प्लिमेंट आहे हा निग्लेक्ट केला किंवा इग्नोर केला थोड्या वेळाकरता, आणि फक्त या ब्रॅकेटला आपण डी मॉर्गन्स थेरम अप्लाय केला. हे समजण्याकरता इथे लिहिलेलं आहे. आपण ए काय ॲझ्युम केलेलं, ए म्हणजे आपण एवढी टर्म फक्त ॲझ्युम केली आणि बी म्हणजे ही टर्म ॲझ्युम केली. मग ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असेल तर ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट येणार. म्हणून ही जी पूर्ण जी टर्म आहे ही ए, म्हणून ह्याचा कॉम्प्लिमेंट घेतला इंटू सेकंड जी टर्म आहे बी, त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला आणि वरचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो ॲज इट इज ठेवला. तसंच कॅरी करता केलं, तिथे पण डबल इन्व्हर्जन घेतलं आणि त्यानुसार ही लॉजिक डायग्राम प्लॉट केली. आता लॉजिक डायग्राम प्लॉट करताना मी काय बघितलं की माझ्याकडे कोणकोणते इनपुट्स लागणार आहेत मला ते बघितले. म्हणून आता इथे एची लाईन आधी प्लॉट केली, नंतर बीची प्लॉट केली, त्यानंतर मला पाहिजे आहे इथे ए कॉम्प्लिमेंट पाहिजे, इन्व्हर्जन पाहिजे. दॅट ऑपरेशन गेट्स परफॉर्म बाय दिस वन इनपुट नॅन्ड गेट. हा नॅन्ड गेट इनपुटचं साईन आहे म्हणून इथे ए कॉम्प्लिमेंट ड्रॉ केलं. तसंच बीचं जे आहेत, बीला पण कॉम्प्लिमेंट साईन प्लॉट केलं. दोघांमध्ये दोन इनपुट्समध्ये अँड गेटचं ऑपरेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन आहे, म्हणून मी इथे अँड गेट आणि इन्व्हर्जन यूज केलं, म्हणजेच नॅन्ड गेट यूज केला, कारण आपल्याला फक्त नॅन्ड गेटच अलाउड आहे. म्हणून ए बार इंटू बी केलं, ए बार इंटू बी केलं आणि त्या
पूर्ण ब्रॅकेटला वर इन्व्हर्जनचं साईन आहे. नॅचरली नॅन्ड गेट असल्यामुळे पुन्हा तुम्हाला इन्व्हर्जनचं साईन येईलच इथे बबल असल्यामुळे. त्यानंतर पुन्हा सेकंड जे टर्म आहे त्याच्याकरता अजून एक नॅन्ड गेट यूज केला. तेच ए आणि बी कॉम्प्लिमेंट हे इनपुट यूज केले. हा पूर्ण ब्रॅकेट आला. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि पुन्हा कॉम्प्लिमेंट आहे म्हणून पुन्हा एक नॅन्ड गेट यूज केला. ही सम करता टर्म आली. तसंच मग कॅरी करता 2 नॅन्ड गेट्स यूज करून पर्टिक्युलर इनपुट्स घेतले आणि कॅरीचं आपलं इक्वेशन आलं.